आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला आला तर मारणार आता. तुम्ही दिली बरोबर आहे भाऊ. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. देऊ दे ना, मी पत्र काय द्यायचं, मी खुलेआम बोललोय ना. जे कारवाई करायची पोलीस करतील ना. ज्या पद्धतीने या पत्रात उल्लेख केलाय की तुम्ही जे बोलला आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून करू दे ना, होऊ दे ना. मी बोललोय, खुलेआम बोललोय ना. कारवाई होऊ दे ना. कारवाई पोलीस करतील ना. काय जर मी चूक केलं असेल कारवाई करतील पोलीस. त्यांचं म्हणणं दादागिरीची भाषा करू नये. कोण करतोय? मी पहिला गेली का तर मी तर हात जोडतोय का बाबा तुम्ही माझ्या तोंडात कशाला घालताय साहेब? जरा असं राहू दे ना, बोलतोय. ऐकायला येतं ना तुला, माहिती सेन्सिटिव्ह आता. तिथे ऐकलं ना तुम्ही काय ऐकायचं ते ऐकून आलात ना. तिकडे तुम्ही इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. काय जरा ज्या पद्धतीने तक्रार बोलाय. तुम्ही हा, मी इन्क्वायरीला तयार आहे. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत. सुषमाताई, तुम्ही ऐकली असेल खासदार संजय दिना पाटील यांची ही भाषा. काय म्हणायचं याला? नाही, मला तेच आश्चर्य वाटतंय की 3 दिवसात संजय दिनांची भाषा अचानक कशी काय बदलली एवढी. 3 दिवसापूर्वी मेनाहून मऊ असणारे संजय दिना अचानक फार असा आक्रमक वगैरे बाणा दाखवतायत. पण याला आक्रमक बाणा नाही, याला हिंसक बाणा म्हणतात. आणि माणसं हिंसक तेव्हा होतात जेव्हा ती आतून बाहेरून हादरलेली असतात, घाबरलेली असतात. संजय दिनांचं हिंसक होणं हे संजय दिना आतून प्रचंड भेदरून गेलेले आहेत, घाबरून गेलेले आहेत, त्याचं द्योतक आहे. हो, सुषमाताई, आपण बघतोय खरं तर एका महत्वाच्या पदावर ते आहेत संजय दिना पाटील. त्यामध्ये पत्रकारांना मारण्याची भाषा करणं, धमकी देणं हे कितपत योग्य आहे? मला तोच प्रश्न पडला आहे की, आणि ह्याचं जे काही उत्तर असेल ना, ते उत्तर आपण खरं तर राज्याच्या गृहमंत्र्यांकडून मागितलं पाहिजे. की जे लोक कायदे मंडळात काम करतात, लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, जर तेच कायद्याचे 3-13 नवठा करत असतील आणि लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या पत्रकारांच्या जीवावर उठत असतील, खुलेआम त्यांना धमक्या देत असतील, महत्वाचं म्हणजे काय करायचंय ते करा, कमिशनरकडे जा, माझी रेकॉर्डिंग ऐकवा. म्हणजे कमिशनर पेक्षा सुद्धा संजय दिना मोठे झालेले आहे. म्हणजे जो IAS ऑफिसर 18 तास अभ्यास करून त्या पदावर बसतो, त्या IAS ऑफिसरचं गृह खात्याच्या हलगर्जीपणामुळे काय पोतेरं झालंय. कारण गृह खात्याने जर वचक ठेवला असता तर संजय दिनांसारखी माणसं इतकी उन्मत्त वागली नसती. विधिमंडळात गोंधळ घालणाऱ्या संजय गायकवाडांना जर तेव्हाच पायबंद बसला असता तर आता संजय दिनांची एवढी हिंमत वाढली नसती. पण काय वाटतं तुम्हाला, कशामुळे त्यांची आता अचानक ही भाषा बदलली असेल? कारण आधी त्यांच्याकडनं अशी वक्तव्य येत नव्हती. मी म्हटलं ना की ते आत्म प्रचंड घाबरलेले आहेत. आणि त्यांच्या घाबरण्याचं कारण हे आहे की त्यांचा नैतिक जनाधार त्यांनी पूर्णतः गमावलेला आहे. आता ज्या पद्धतीने त्यांचं सगळं वागणं, बोलणं, भाषा अतिरेक आहे, त्यांना असं वाटतं की आपला सगळा नैतिक जनाधार गमावलाय. उद्धव साहेबांनी मुलुंडचा दौरा केल्यानंतर ज्या उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आले, उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ नारेबाजी चालू होती, संजय दिना हाय हाय, संजय दिना मुर्दाबादचे नारे चालू होते, हे सगळं बघता संजय दिनांनी पैसे कदाचित तिप्पट चौपट कंटेनरने कमावले असतील, पण पैसे कमावताना पत मात्र पूर्णतः गमावलेली आहे. ही गमावलेली पत आता आपण पुन्हा परत कशी काय मिळवणार, यामुळे अस्वस्थ झालेले संजय दिना आहेत. सुषमाताई, थेट आता पत्रकारांना मारण्याची भाषा करतायत, धमकी देतायत. तुम्ही या संदर्भात काही भूमिका घेणार आहात का? मला असं वाटतं की सगळ्या विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे, पुन्हा एकाने नाही. आणि हा प्रश्न सभागृहात, आता अधिवेशन चालू आहे, सभागृहात हा प्रश्न उपस्थित झाला पाहिजे. विरोधकांनी सुद्धा लढण्यासाठी सज्ज असलं पाहिजे आणि सभागृहात हा मुद्दा आला पाहिजे की लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना जर जीवे मारण्याची भाषा केली जात असेल तर हे गंभीर आहे. हो, सुषमाताई, आत्ताच सभागृहामध्ये भास्कर जाधव सुद्धा या विषयावरून बोललेले आहेत, तेही आक्रमक झाले होते. अर्थातच आक्रमक व्हावं लागेल, प्रत्येक पक्षाने व्हावं लागेल. आणि भाजपाने विशेषतः राज्याचं गृहमंत्रीपद ज्यांच्या हाती आहे त्या देवेंद्रजींनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की तुम्हाला ही मनमानी मान्य आहे का, आणि जर ही मनमानी मान्य नसेल तर यासाठी तुमच्याकडे प्रतिबंधात्मक अशी काय उपाययोजना आहे. म्हणजे शिंदेच्या लोकांचा हा नंगाना तसाच चालू ठेवायचा आहे का, याची उत्तर आता आम्हाला गृहमंत्र्यांनी दिली पाहिजे. हो, सुषमाताई, का त्यांचं अचानक असं वागणं बदललं असेल? म्हणजे ते आधी तुमच्याच पक्षामध्ये होते तेव्हा त्यांच्याकडनं असं वर्तन कधी घडलं नव्हतं, आम्ही तरी बघितलं नव्हतं. याला सत्तेचा माज म्हणायचा का? वागतात. लक्षात घ्या, संजय गायकवाड असेल, संतोष पांजर असेल किंवा हे आता संजय दिना असतील, आमच्या पक्षात असताना हे एका शिस्तीत राहतात.
पक्ष सोडल्यानंतर जेव्हा अचानक सत्ता येते, पैसा येते, त्यावेळेला मात्र यांचा उन्मत्तपणा वाढीस लागतो. पण मला आता या सगळ्यांमध्ये संजय दिनांचा उन्मत्तपणा दिसत नाही, संजय दिनांचा निडरपणा तर बिलकुल नाही. संजय दिना प्रचंड घाबरलेले आहेत आणि घाबरून जाऊन म्हणजे काय बोलते की बौखला के जाना, आणि त्यातनं ती त्यांच्या हातनं ही कृती घडतीये. हो, सुषमाताई, याला सत्तेचा माज म्हणायचा का? कारण आधी सत्ता नव्हती, आता त्यांची सत्ता आहे, याला सत्तेचा माज म्हणायचा का? हा सत्तेचा माज आहे, हा सत्तेचा दर्प आहे. पैसा आणि सत्ता आल्यावर नामदेव ढसाळसाहेब एके ठिकाणी लिहितात की सत्ता नावाची मदरस्त तरुणी बाहुपाशात आहे की नामर्दाचं पुरुषत्व सुद्धा कळून उठतं. तर ही सत्ता आता हातात आलेली आहे, तो पैसा हातात आलेला आहे, तो माज कुणावर दाखवाय कळत नाही. आणि त्याचसोबत जनाधार नाही, त्यामुळे मानसिक असुरक्षितता प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे मानसिक संतुलन सुद्धा ढासळलेलं असू शकतं संजय दिनाचं. हो, सुषमाताई, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघतोय खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवर अरेरावी केली, थेट त्यांना मारण्याची धमकी दिलेली आहे, मारण्याची भाषा वापरलेली आहे. त्यामुळे आता सगळ्या स्तरातून त्यांच्यावर संतप्त अशी प्रतिक्रिया उमटते. नेमकी काय आता भूमिका घेतली जाते विरोधकांकडून हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बॉम्ब फेकणार, कोण बॉम्ब फेकणार? संजय पाटील बॉम्ब फेकणार. अरे काय बोलणं आणि करण्यामध्ये त्याला फेकूनच दाखव, हिंमत असेल तर. एवढे आम्ही नाही तो. उद्धव ठाकरेंच्या सैनिक एवढं नाही, कळलं का? त्यांनी अशा गोष्टी नाही हो, कार्यकर्त्यांना भेटायला तो उतरला तर पाहिजे घरून, तिसऱ्या माळ्यावरून चौथ्या माळा हातो गोडे ते. बरं, त्याचं घरच कोणाला माहिती नाही. कोण म्हणतं भांडूपला राहतं, कोण म्हणतं मुलुंडला राहतं, कोण म्हणतं अन्य ठिकाणी राहतं. आधी घराचा पक्का पत्ता द्यायला सांगा. त्यांनी जास्त आवाज करू नये. जर माझं तोंड उघडलं तर संजय पाटलांना या भागामध्ये फिरणं कठीण. अशा सगळ्या क्लिप्स माझ्याकडे आहेत, की संजय पाटील फिरू शकणार नाही. परंतु तरीसुद्धा माझं अजूनही त्याच्यावरती प्रामाणिकपणे प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टी दादागिरीच्या आणि आमच्या विरोधातल्या गोष्टी करू नये. बघा, महाराष्ट्रातलं जे काही संस्कृती होती, ती संस्कृती लयास नेण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. आणि त्याचेच परिणाम आपण पाहतोय की पत्रकारासारख्या पवित्र काम करणाऱ्या व्यक्तींनाही सुद्धा एखादा लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षात आता गेलेले असल्यामुळे ते या पद्धतीचं बोलत असतील तर हे निषेधार्थ आहे. या गोष्टीचा याला निषेध आम्ही करतो. तावात त्यांनी केले असेल, त्यांनी अशी जे काही भाष्य केली त्याच्याबद्दल मी माफी मागतो. पत्रकार हा आरसा आहे, आरसा फोडण्याचं काम संजयजींनी करू नये. चुकून त्यांच्याकडून अशी शिवगाळ झाली असेल तर त्यांनी याबद्दल माफी मागावी. उलट त्यांच्या वतीनं मी माफी मागतोय, कारण आम्हाला माहित आहे का मी जे काही आहे ती पत्रकारामुळे आहे. आमचा हा विषय लोकांपर्यंत नेण्याचं काम अतिशय प्रपणे आपण करत आहे. म्हणून चुकून तावाच जर त्यांच्याकडून एखाद्या वेळेस होतं, कधी कधी माणसाला ताव येतं आणि एखादं न असणारा शब्द निघतं, तर तो झाला असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खरं तर उघडपणाने काही बोलायचं नसतं, पण मी आज उघडपणानेच बोलतो की संजय चांगलं नाही, जरा थोडासा शांत. तो आहे गरम डोक्याचा, तो खरंच गरम डोक्याचा, आणि त्याच्यामुळे आणि कोणाच्या ऐकणाऱ्यातला नाही. आता आम्हाला कशी एक भीती आहे, पवारसाहेब ओरडतील, ही भीती आमच्या मनात कायम असते. म्हणजे आपण काही चुकीचं बोललं आणि टीव्हीवर दिसलं तर आम्हाला खात्री आहे की 3-4 मिनिटाला पवारसाहेबांचा फोन येणार, काय रे जितेंद्र, आणि ती भीती आमच्या मनात आई बापाच्या भीतीसारखी कायम असते. त्याच्यामुळे आम्ही आमच्या वर्तनात बोलण्यात मर्यादा बाळगतो. प्रत्येकाला एक भीती असावी लागते. मला वाटतं तो कुणालाच घाबरत नाही, त्याला भीतीच नाही, आणि कधी त्रासही भोगलेला नाही कधी काही. कारण का वडील एवढे मोठे होते, आईचा आशीर्वाद, आई तिची मोठी होती, लाडात वाढलाय. त्याच्यामुळे मला एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून त्याला मी सांगेन की बॉम्ब टाकीन, मारून टाकीन, वो जमाना नहीं है भाई. ही वाक्य आपलं राजकारण संपवून टाकतील, एवढंच फक्त लक्षात ठेव संजय.